बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी पिंपळ. प्रकरण पहिले. दुपार नुकतीच संपली होती. संध्याकाळ अद्याप लांब होती. नर्मदेच्या लाटा लाटावर ऊन चमचमत होतं. घाट तर स्त्री पुरुषांनी गजबजून गेला होता. आता थोड्याच वेळात संध्याकाळ येईल. सांडलेले मोती वेचून घ्यावेत तसा सूर्य उरली सुरली किरण गोळा करील आणि पाहता पाहता क्षितिजावर जाईल. बाबूजी मनाशीच विचार करत होते. त्या घाटावर नावेत बसायला ही झुंबड, पण दुकानात आज एक गिराईकही नाही. ते उदास झाले होते. महेश मात्र हातात छत्री आणि हातोडी घेऊन कधीची एक मूर्ती तयार करत होता. हा असा तल्लीन होऊन शिकला असता तर, पण नाहीच. त्याला शिकावंसं वाटलं नाही. आणि ती निर्मला, ती मात्र शिकत राहिली गरज नसताना. शेवटी ज्याचं त्याचं नशीबच. पण मुलाच्या नशिबाशी त्याच्या कुटुंबाचं नशीब जोडलं जावं, त्याचं काय करायचं? प्रश्नच प्रश्न. गुंता झाला होता बाबूजींच्या मनात. दुकानात गिराईक नसलं की हे असे विचार अस्वस्थ करायला यायचे. शेजारच्या दुकानात उभं राहायला जागा नसायची, पण गर्दीकडे गर्दी वाढत जायची. ताटकळायचे लोक, पण शेजारच्या बाबूजींच्या दुकानाकडे फिरकायचे नाहीत. भेडाघाटच्या नर्मदा नदीच्या रस्त्यावर दुतर्फा असल्या संगमरवरी मूर्ती विकणाऱ्या दुकानातलं डाव्या हातावरचं पहिलं दुकान बाबूजींचं. मूर्तींनी सजलेलं, कलात्मकतेनं परिपूर्ण, रेखीव, सुबक, सुंदर मूर्ती खरं तर त्यांच्याच दुकानात. 1.5-2 फुटापर्यंतच्या अत्यंत रेखीव मूर्ती महेशच करायचा. बाबूजींच्या आजोबांपासूनचा हा धंदा. त्यावेळी भेडाघाटला येऊन नर्मदा दर्शन करणारे प्रवासी फार कमी. 2 दुकानं होती. 2 दुकानातच गिरायकं विभागली जायची. आता तर 25-30 चांगली दुकानं सजली होती. सर्वांकडे असलं गिराईक क्वचितच बाबूंच्या दुकानात थांबतं. बाबूजी अस्वस्थ व्हायचे, स्वतःवर चिडायचे, महेशवर चिडायचे. पोटापुरता जेमतेम पैसा मिळत होता. त्यात प्रथम दुकानाची सजावट इतर दुकानांप्रमाणे करणं भागच होतं. महेशने कुठे नोकरी केली असती तर 4 पैसे बाहेरून आले असते, पण 8वी नंतर तो शाळेतच गेला नाही. आणि पुत्रमोहात आपणही अडकलो. 10 वर्षांपूर्वी कुणी एक साहेब आले होते. त्यांच्याबरोबर त्यांची छोटी मुलगी होती. ते खूप बारकाईने मूर्ती पाहत होते. बाबूजी दाखवायला गेले तर ते म्हणाले, मी बघतो सावकाश." कितीतरी वेळ पाहिल्यावर त्यांनी विचारलं, "तुम्ही केल्या त्या सर्व मूर्ती?" "हो, आमचा पिढीचा धंदाच आहे." पुन्हा ते मूर्ती पाहत राहिले. "ही कृष्णाची मूर्ती तुम्ही घडवलीत?" "नाही, ही माझ्या मुलाने घडवली. महेश आहे त्याचं नाव. इथेच खेळत होता आता." अप्रतिम कलाकृती आहे ही. 1.5 फुटाची ही मूर्ती साक्षात ईश्वराची कलाकृती आहे. कृष्णाच्या ओठावरचं निरागस हसू, त्याच्या डोळ्यातले मिश्किल भाव आणि राधे राधे हे असे आर्त उद्गार उमटावेत असं डोळ्यांच्या काठाशी असलेलं पाणी अप्रतिम. "तुम्हाला आवडली ही मूर्ती? घेऊन टाका साहेब, स्वस्तात देईन मी." "अशा कलाकृतीचं मोल करायचं नसतं." "मला तुमचं काही कळत नाही, पण तुम्ही द्याल ते मी स्वीकारीन." "तुमच्या महेशला बोलवा ना." बाबूजींना गिराईक जाऊ द्यायचं नव्हतं. त्याने जोरात हाक मारली तसा आपली अर्धी चड्डी सांभाळत महेश आला. त्याच्याबरोबर डोळ्यावरचे केस दोन्ही हातांनी मागे सारणारी, उगाचच हसणारी अवखळ निर्मला आली. हा महेश 4थीत शिकतोय."
याने केली मूर्ती? याने केली? अतीव आश्चर्याने त्यांनी विचारलं. माझ्यासाठी केली. ही मूर्ती माझी आहे. निर्मला साहेबांच्या हातातून कृष्णमूर्ती काढून घेत म्हणाली, निमा बेटी, महेश तुला दुसरी मूर्ती करून देईल. ही ह्या साहेबांना आवडली आहे. मला पण खूप आवडली बाबूजी. माझ्याचसाठी महेशने घडवली आहे. हो ना महेश? महेशला नेमकं काय करावं कळत नव्हतं, पण त्याने निर्मलाच्या हातातून मूर्ती काढून साहेबांच्या हाती दिली. निर्मलाच्या डोळ्यात पाणी तरारलं. ती एकदम घाटाच्या पायऱ्या उतरून खाली जाऊ लागली. तसे इतका वेळ शांत उभी असलेली अनुपमा म्हणाली, देऊन टाका ना निर्मलाला ती मूर्ती. आपण दुसरी घेऊ. साहेब तिच्या समजूतदारपणावर हसले. बाबूजी एकदम म्हणाले, साहेब स्वस्तात देतो, घ्या तुम्ही घ्या. अनमोल वस्तीचं मोल करण्याची मला सवय नाही. साहेब आम्ही गरीब माणसं, आपलं बोलणं कळत नाही आम्हाला. साधं बोल. साहेबांसाठी महेश हातात धरून उभा होता. तो म्हणाला, साहेब तुम्हाला आवडली ही मूर्ती? साहेबांनी त्याची मूर्तीसह हात पकडले आणि म्हणाले, सोन्याचे हात घेऊन जन्माला आलाय हा पोरगा. तुझ्या हातात देवाचे हात आहेत. त्याने महेशला जवळ घेतलं. महेशच्या अर्ध्या फाटक्या चड्डीमुळे त्याचं लक्ष नव्हतं. शर्टाची फाटलेली कॉलर त्यांना दिसत नव्हती. मातीत दगडावरून अनवाणी जाताना भेगाळलेले त्याचे पाय त्यांना दिसत नव्हते. त्यांना ओळख पटली होती त्याच्या कलेची, त्याच्यातल्या विलक्षण कलाकाराची. महेशला अवघडल्यासारखं झालं. असल्या प्रेमाचा त्याला अनुभव नव्हता. तो पटकन बाजूला उभा राहिला. जा महेश, ही तुझी मूर्ती निर्मलाला दे. जा, पळ. महेश पळाला. तसे साहेबांनी 100 रुपयांच्या 5 नोटा काढल्या. साहेब एवढे कमी झाले असतील, पण काय की साहेब, लोक घासाघीस घालून 50 रुपये देतात आणि आणि मूर्ती न घेता तुम्ही. बाबूजी, एक विचारू, एक मागू? आजवर कुणाला काही मागावं असं वाटलंच नाही. जे जे वाटणीला आलं ते आपलं म्हणून स्वीकारत गेलो. पण राग मानू नका, विचार करा. मागा तर साहेब. मला तुमचा महेश द्या. साहेब पटकन बोलून गेले. महेश? त्याच्या हातात कला आहे. मीही शिल्पकार आहे. मीही दगडातून विविध शिल्पाकृती घडवतो. पण त्या कृतीत माझा आत्मा, ईश्वर कुठेच कधी उतरला नाही. त्याचे हात लाख मोलाचे आहेत. बाबूजी, त्याला मी घडवीन, त्याला मोठा करीन. त्याला तुमच्यापासून तोडायचं नाही आहे, पण त्याची ही कला अधिक प्रगत व्हायला हवी. तो मोठा व्हायला हवा. भारतीय शिल्पकार ही त्याची ओळख व्हावी. साहेब भावनाभरात बोलत होते. बाबूजी मात्र अस्वस्थ झाले होते. कोणी प्रवासी सुंदर मूर्ती घडवणाऱ्याचे हात मागील आणि त्यालाही मागून घेईल अशी कल्पनाच केली नव्हती त्याने. ते त्यांना थांबवत म्हणाले, साहेब, आम्ही गरीब आहोत, पण त्याला विकणार नाही आम्ही. आपल्या रक्ताच्या पोराला कोणी विकतं साहेब? खरं म्हणजे मी असं विचारायला नको, पण तो नागपुरात राहत असता तर मी दिवस दिवस त्याला ठेवून घेतलं असतं. पण जबलपूर नागपूर 300 मैलांचं अंतर. म्हणून मी म्हटलं, तेही महेशमध्ये अप्रतिम अशी कला दिसली म्हणून मला माफ करा. बाबूजींना काय करावं सुचेना. साहेबांचा शब्द न शब्द खरा होता.
दिवस दिवस सुरेख मूर्त्या घडवूनही संसार नीट होत नव्हता. त्यातच शाळा लांब आणि शिक्षणाचा कंटाळा म्हणून ओरडूनच तो शाळेत जात होता. अशा वेळी साहेब त्याला उत्तम शिल्पकार घडवू पाहत आहेत, तर आपण त्याला अडवायचं. आत्ता कुठे 12 वर्षांचा आहे तो. इतक्या लहान मुलाला दूर करायचं. पण शिक्षणासाठी त्याची मावशी मागतच होती ना त्याला. त्यांच्या मनात उलट-सुलट विचार येत होते. अखेर त्यांनी विचारलं, साहेब, जबलपुरात किती दिवस आहात? उद्या जाणार आहे. पण हे कार्ड आहे. यावर माझा नागपूरचा पत्ता आहे. केव्हाही या. पुन्हा सांगतो, महेशला मला तुमच्यापासून तोडायचं नाही. त्याला घडवायचं आहे. बाबूजीने हातात कार्ड घेतले. साहेब पायऱ्या उतरून नर्मदेच्या घाटाकडे वळले होते. 5-6 वर्ष गेली होती. कार्ड कुठेतरी हरवलं होतं. दुकानात असं रिकामं बसलं की त्यांना साहेबांची आठवण यायची. त्यावेळी महेशला दिलं असतं तर, हा एकच विचार त्यांना अस्वस्थ करायचा. महेश अत्यंत समंजस होता. इतरत्र काही करण्यापेक्षा तो मूर्ती घडवण्यात दंग असायचा. निर्मला पाहता पाहता 10वी होऊन मॅट्रिक परीक्षेला बसली होती. महेशने 8वीतच शाळा सोडून दिली होती. लहानपणापासून त्यांची मैत्री पाहून बाबूजींना वाटायचं, दोघांचं मोठेपणी लग्न लागले की झालं. आयुष्यभर सुखात नांदतील ही दोघं. पण आजकाल त्यांना वाटायचं, निर्मला मॅट्रिक होईल, महेश तसाच राहील. कमी शिकलेल्या आणि अंगावर संगमरवरी धूळ घेत बसल्या ह्या शिल्पकाराशी लग्न करण्यापेक्षा ती एखाद्या ऑफिसमधल्या माणसाशी लग्न करेल. आणि ते जेव्हा घडेल तेव्हा महेशचं काय होईल हा विचारही आजकाल त्यांना अस्वस्थ करायचा. आजही ते ह्याच विचारात होते. काय बाबूजी, ओळखलत का? न ओळखायला काय झालं? मी एक दिवसही तुम्हाला विसरलो नाही. अरे मग पत्र लिहायचं, यायचं. पत्ताच हरवला होता साहेब. खूप इच्छा असली ना की ती गोष्ट घडतेच कधी ना कधी. मला रोज वाटायचं तुम्ही यावं, तुम्ही यावं. बाबूजींनी त्यांना दुकानात बसायला जागा करून दिली. साहेब दुकानातल्या आतल्या बाजूला स्टुलावर बसले. दुकान मोठं आणि सुंदर झालंय. सारं महेशने केलंय. पण साहेब, दुकानाची नुसती सजावट करून होत नाही. नशीब हे असावं लागतं. मला नेहमी वाटायचं पहिल्या नंबरचं दुकान असेल तर गिऱ्हाईक प्रथम आपल्याकडे येईल. पण आता लक्षात आलं, गिऱ्हाईक वळतानाच माझं दुकान साईडला पडतं. दुसऱ्या तिसऱ्या दुकानात लोक प्रथम जातात. साहेब हसले. खरंच साहेब, हा माझा अनुभव आहे. एवढंच काय, पण रस्त्याच्या उजव्या साईडची दुकानं भरपूर चालतात. लोक चटकन उजवीकडे वळतात, तसे चटकन डावीकडे वळत नाहीत. साहेब पुन्हा हसले. बाबूजी, प्रत्येकच माणसाची जागा चुकली असं त्याला वाटतं आणि तो शोध घेतो तो स्वतःच्या बाजूने. इतर बऱ्याच दुकानात माळा, कर्णभूषणं, बांगड्या, चित्र, छोट्या पेट्या, आणखी खूप काही छोटं आहे. स्वस्त असणाऱ्या ह्या वस्तू आणि तीच असणारी गिऱ्हाईकांची आवड. नकली मालाच्या दुकानात गर्दी असते आणि सोन्याच्या दुकानात तुरळक गिऱ्हाईकच असतात. तसंच आहे. इतक्या सुंदर आणि सुबक मूर्ती ह्या इथल्या घाटावरच्या एकही दुकानात नाहीत. ज्याला ह्या मूर्तींची, त्यात असलेल्या आत्म्याची ओळख पडते तो इथंच येणार वारंवार. खरं आहे. बाबूजींना थोडं थोडं आकलन होत होतं. महेश कुठं आहे? आत्ता इथंच होता. निर्मला बरोबर गेला असेल घाटावर. साहेब, 5-6 वर्षांपूर्वी आला होतात तुम्ही, तेव्हा महेशला सांगितलं होतं. मलाच त्याला सोडवत नव्हतं. पण आता तो मोठा झालाय.
त्याला घडवा साहेब, घडवा. त्याच्या हातात कला आहे, पण त्या कलेचं मोल इथं होणार नाही. फार उशीर झाला आहे, पण पण तरी तुम्ही न्याच त्याला. आमचं कसंही होईल. दिवस काय कोणासाठी थांबत असतात, आणि भुकीची सोय माणूस करतच असतो. ते त्याला सांगावं लागत नाही. मी पण दुकानात छोट्या वस्तू ठेवीन. लोक इकडे येतील. सर्वांचं चांगलंच होईल साहेब. साहेब तसेच बसून राहिले. महेश आला होता. सावळ्या रंगाचा, सदृढ देह यष्टीचा, कपाळावर आलेले केस तिरकी मान करून मागे वळवणारा, टवटवीत तारुण्य पाहताना त्यांना अनुपमा आठवली. क्षणभर ते विषण्ण झाले. दुसऱ्या क्षणी ते हसून म्हणाले, महेश, ओळखलं नाहीस मला? तसा अंदाज आलाच होता. बाबूजी कितीदा बोलायचे तुमच्याबद्दल, तेव्हा तसे तुम्ही परिचयाचे होताच. आज अधिकच ओळख पटली. त्याने साहेबांच्या पायावर झुकून नमस्कार केला. त्याला जवळ घेत ते म्हणाले, मोठा झालाय महेश. कलाकारानं असं कोणापुढे झुकू नये. साहेब, कलाकाराने भीक मागू नये, तसे झुकू नये. त्याने आपली कला प्रसंगी जीवनासाठी खर्च करावी. कलाकार हा माणूसच, त्याने माणसासारखं वागावं. रीतीभातीच्या जमिनीवर घट्ट उभं राहावं. साहेब, आपण फार मोठे आहात, मी लहान आहे. नाही रे, वय वाढलं की मोठेपणा येतोच. दुसऱ्याला देण्यात मोठेपणा असतो. मी तर तुझ्या वडिलांपुढे ओंजळ धरली होती. आज ती ओंजळ मी काहीही न मागता त्यांनी भरली. ते मोठे आहेत, खूप मोठे आहेत. पण छान बोलतोस. काय शिकतोस? साहेब, त्याला शिकायला कुठं मिळालं. माझ्या बरोबरीनं कामाला लावलं. ही हातोडी, छन्नी आणि संगमरवर, त्यांची धूळ हेच दिलं मी त्याला. समोरच्या दुकानातला राजा आणि निर्मला याला शिकवत असतात. साहेब, तुम्ही याला न्या, घडवा त्याला. पोराच्या सुखासाठी बापाला आपल्या हृदयावर दगड ठेवावा लागतो, आणि पुन्हा म्हणून त्याला माझ्या फाटक्या आभाळाशी जोडायला जबलपुरात आणू नका. साहेबांनी त्यांचे दोन्ही हात पकडले. अगतिकता कळली होती त्यांना. न मागता तुम्ही महेशला माझ्या हाती सोपवलं. पण त्याला तर विचारा. त्याला मी अनेकदा सांगितलंय, तू मोठा हो, तुझ्या नशिबाचा आभाळ तू शिव. तुला इथून गेल्याविना हे शक्य नाही. त्यातून जबलपूर, नागपूर लांब नाही. त्याला आज पटणार नाही. दुःख होईल, पण त्या दुःखातून बाहेर पडून तो जग बघेल. साहेब, आम्ही पाहिला भेडाघाट आणि ही अहोरात्र वाटणारी नर्मदा. वर आकाश पाहताना रात्री डोळ्यात पाणी असायचं, आणि सकाळी सूर्य पाहताना डोळ्यांपुढे अंधार असायचा. आज यात फारसा बदल झाला नाही, पण जग मोठं आहे याची जाणीव झाली आहे. आणि वाटलं महेशने आता इथं राहायला नको. बाबूजी बोलत होते, हे कधीच बोलत होते. महेश मात्र गप्प होता. दूरवर दिसणारी नर्मदा, तिची अनेक रूपं, आणि सतत बरोबर असणारी निर्मला. नर्मदे इतकीच अवखळ आणि गंभीर ही. इथल्या धबधब्यासारखी कोसळणारी आणि मुक्त वाटली तरी बंधनात असणारी निर्मला. नदीला दोन किनारे असावेत, पण निर्मला एकाच किनाऱ्याला धरून चालणारी. इथला परिसर आणि निर्मला सोडून नागपूरला जायचं ही कल्पनाच त्याला पटत नव्हती. पण दुसरीकडे साहेबांकडे अधिक सुंदर शिकायला मिळेल ही पुसट कल्पना मनाला मोहित होतीच. तरीही तो म्हणाला, बाबूजी, तुम्हाला सोडून मी कुठं जाणार नाही. कोण म्हणतं जा बेटा.
बाबूजी उत्तम चित्रकार आहेत, तसेच ते शिल्पकारही आहेत. त्यांचं काम मोठं आहे. ते शिकून घेतो, उपयोगी पडेल. ज्या कलेवर पोट भरायचं ती कला चांगली यायला नको. हं? महेश, तू तर लहान वयात मोठा झालास, मग आता खरोखरीच मोठं झाल्यावर लहान मुलासारखा का वागतोस? महेशनं समोर पाहिलं. राजाच्या दुकानाच्या फळीला टेकून निर्मला आणि राजा उभे होते. निर्मलाने आपल्या ओढणीचा पदर तोंडात घट्ट धरला होता. तिचे डोळे पाणावले होते. महेश कुठे पाहतोय हे बाबूंच्या लक्षात आलं. शेवटी आपण ठरवलेलं सारच होत नसतं. त्याने एक दीर्घ सुस्कारा टाकला. महेश, तुझी ती छोटी मैत्रीण कुठे आहे? काय करते ती? आत्तापर्यंत इथेच होती, आत्ता गेली. शिकते ती, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, त्यामुळे दाटत असते मला. आत्ता कुठे गेली कुणास ठाऊक. गेली असेल रडून मोकळं व्हायला. परवा तिचा बाप म्हणाला 2 वर्षांनी मोठी आहे पोरगी, तुला चालत असेल तर पहा, पुढच्या वर्षी लग्न करून देऊ. त्यावर बाबूजी हसले होते. आता त्यांना ते आठवलं होतं. बाबूजींना हे सारं जाणवत होतं. तरीही महेशनं जावं हे त्यांना मनोमन वाटत होतं. लहानपणापासून महेशवर जीव लावून बसलेल्या ह्या वेड्या निर्मलाला समजावणं कठीण होतं, पण नाईलाज होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.